वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी वैष्णवीची सासू, नणंद आणि पतीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। पोलिसांनी आरोपींची कोठडी न मागितल्यामुळे त्यांची आता न्यायालयीन कोठडीत रवानगी होती आहे। हगवणे कुटुंबाचा आणखी एक कारनामा उजेडात आलाय। शशांक हगवणेनं जेसीबीच्या व्यवहार प्रकरणी 11,70,000 रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप प्रशांत येळवंडे यांनी केलाय। माझी मुलगी तर गेलीये, आता तरी आपल्या मुलीच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवू नका, असं भावनिक आवाहन केलंय वैष्णवीच्या वडिलांनी। तर आरोपींच्या वकिलांचे सगळे आरोप त्यांनी खोडून काढलेत। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या जालिंदर सुपेकरांना गृह खात्यानं आता दणका दिलाय। सुपेकरांच्या अधिकारात कपात करण्याचे आदेश जारी झाले। निलेश चव्हाणच्या विरोधात पुणे पोलिसांकडून लुकआउट नोटीस जारी झाली आहे। निलेश चव्हाण याच्या तपासासाठी 2 पथकं काम करत असून त्याला लवकरच ताब्यात घेतलं जाईल अशी माहिती आहे। वैष्णवीची अगदी निर्घृण पद्धतीनं हत्या झाली आणि अशा परिस्थितीत तिच्या चारित्र्यावरती शिंतोडे न उडवता योग्य पद्धतीनं चौकशी होणं गरजेचं आहे अशी मागणी केली आहे रोहिणी खडसेंनी। फरार आरोपी निलेश चव्हाणला पकडल्याचा पोलिसांना एक फेक कॉल आलेला। बक्षिसाची रक्कम मिळवण्याच्या हेतूनं हा कॉल केल्याची माहिती मिळते। नांदेड सिटी पोलिसांकडून फेक फोन कॉल करणाऱ्या संतोष गायकवाड या व्यक्तीविरोधात आता गुन्हा दाखल झालाय। हगवणेंचे वकील विपुल दुशिंग यांच्यावरती वडगाव मावळ कोर्टात 2022 साली मारहाणीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळते। वडगाव मावळ न्यायालयामध्ये दुशिंग 2022 साली एका आरोपीचं काम पाहत होते। वकील दुशिंग आणि त्यांच्यासोबत असलेल्या अन्य 2 वकिलांवरती वडगाव मावळ पोलिसात मारहाणीच्या गुन्ह्याची नोंद आहे। हगवणे कुटुंबियांच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद नैतिकतेला अनुसरून नव्हता असं मत कायदेतज्ञांनी व्यक्त केलंय। आरोपी हगवणे यांचे वकील विपुल दुशिंग यांनी युक्तिवाद करण्यासाठी मांडलेले मुद्दे त्यांना राखून ठेवता आले असते आणि प्रकरणाची ट्रायल सुरू झाल्यानंतर हे मुद्दे वापरले असते तर योग्य झालं असतं अशी भावना आता व्यक्त होते। माझ्याकडे दुर्लक्ष केलेलं बरं, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही आपल्याकडे दुर्लक्ष करायला सांगा, आपल्याला महाराष्ट्रात शोज करायचे अशी पोस्ट शेअर केली कुणाल कामरानं। कामराकडे दुर्लक्ष करण्याच्या सीएम फडणवीसांनी केलेल्या वक्तव्याला कामरानं हे प्रत्युत्तर दिलंय। छत्रपती संभाजीनगरच्या सिडको परिसरात काल एका अल्पवयीन चारचाकी चालकानं काही वाहनांना जोरदार धडक दिली। या प्रकरणात अल्पवयीन चालकाच्या पालकांवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलंय। अमरावतीत एका 6 वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे। जिल्हा सत्र न्यायालयानं हा निकाल दिलाय। 31 ऑक्टोबर 2026 ला सिंहस्थ कुंभमेळ्याचं ध्वजारोहण पार पडेल। ते 1 जूनला शाही स्नानाच्या तारखा जाहीर होणार आहेत। देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत तारखा जाहीर होणार असून जुलै ते सप्टेंबर दरम्यान 3 प्रमुख शाही स्नान सोहळे पार पडतील। राज्य सरकारकडून बदलापूरकरांना मेट्रोचं गिफ्ट मिळालंय। बदलापूर ते कांजूरमार्ग या 37 किलोमीटरच्या मेट्रो प्रकल्पाच्या निविदा राज्य सरकारनं प्रसिद्ध केल्यात। यामध्ये एकूण 15 स्थानकं असतील। आदिवासी विभागाचा निधी लाडक्या बहिणींसाठी वळवल्याचा विरोधकांचा आरोप खोटा आहे असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलंय। अर्थसंकल्पाची पद्धत माहीत नसणारेच असे आरोप करतात असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला। अजित पवार आणि एकनाथ शिंदे दोघेही संवादात चांगले नाहीत असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलंय। या वक्तव्यानंतर त्यांनी या विधानाबाबत दोघेही आपल्याला माफ करतील अशी टिप्पणी केली, पण फडणवीसांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीकडून नाराजी व्यक्त झाली आहे। अमोल मिटकरींनी खतखत व्यक्त केली। फडणवीस हे उत्तम कर्णधार आहेत आणि त्यांच्या संघातले हे 2 चांगले खेळाडू आहेत। संवाद कमी पडत असेल तर कर्णधाराला 4 भिंतीच्या आत भावना व्यक्त करता येते, मात्र अशा पद्धतीनं जाहीररित्या टिप्पणी करणं महायुतीच्या कोणत्याच कार्यकर्त्याला न पटण्यासारखं आहे असं मिटकरींनी म्हटलंय। तर मुख्यमंत्र्यांनी जे काही सांगितलं ते दिलखुलासपणे मत मांडलं। अजित पवार आणि एकनाथ शिंदे पटकन बोलतात आणि पटकन निर्णय घेतात, मात्र फडणवीस शांतपणे निर्णय घेतात, त्यामुळे त्यांचं हे विधान अशा आशयानं असेल अशी प्रतिक्रिया सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी दिलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी याच मुलाखतीत बोलताना शरद पवारांचं अगदी तोंड भरून कौतुक केलंय। शरद पवारांबद्दल आपल्याला अनेक गोष्टी आवडतात। शरद पवार जय पराजयाचा विचार न करता सातत्यानं काम करत राहतात असंही देवेंद्र फडणवीसांनी नमूद केलं।
तर शरद पवारांचं कौतुक करण्यासाठी दिल्लीची परवानगी घेतली असेल असं म्हणत संजय राऊतांनी फडणवीसांवर निशाणा साधला. भाजपचा काही भरोसा नाही, कधी कुणावर हल्ला करतील आणि कधी कौतुक करतील हे त्यांनाच ठाऊक असं राऊत म्हणतात. हिंगोलीमध्ये काँग्रेसला भाजपनं जोरदार धक्का दिला. दिलीप देसाईंनी भाजपत पक्षप्रवेश केलाय. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. जळगावमध्ये ठाकरे गटात धुसफूस चव्हाट्यावरती आली आहे. जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी पक्षाच्या दृष्टीनं चुकीचं काम केलंय असा आरोप ज्येष्ठ शिवसैनिक गजानन मालपुरे यांनी केलाय. धनगर समाजाच्या निधीची अजित पवारांकडून अडवणूक होत असल्याचा आरोप गोपीचंद पडळकरांनी केला. तर अजित पवारांची फडणवीसांकडे तक्रार करणार असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली आहे. आम्ही अजितदादांना उगाचच मानत नाही, त्यांच्यामध्ये काम करण्याची ताकद आहे, प्रशासनावरती वचक आहे असं म्हणत सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांनी अजित पवारांचं कौतुक केलंय. नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबत वेट अँड वॉचची भूमिका असल्याचं वक्तव्य गिरीश महाजनांनी केलं. दादा भुसेंसोबत बोलत असताना त्यांनी हे विधान केलंय. संजय राऊत उद्यापासून 2 दिवसांच्या जळगाव दौऱ्यावरती असतील. यावेळी जळगाव पालिका आणि जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जबाबदारी संजय राऊत यांच्यावर आहे. या दरम्यान उद्या जळगावात महत्त्वपूर्ण बैठकांचं आयोजन केलं गेलं आहे. तर राऊतांच्या दौऱ्यावरती गुलाबराव पाटलांनी टीका केली आहे. राऊत गेल्या वेळेला 5 आमदारांना पाडायला आले होते, मात्र एकही आमदार काही पडला नाही. त्यामुळे आता येतील आणि तोंड काळं करून जातील अशी खोचक टीका गुलाबराव पाटलांनी केली आहे. काँग्रेसचे माजी आमदार सिद्धराम मेहत्रे यांचा शिवसेनेतला पक्षप्रवेश लांबलाय. 31 मेला होणारा पक्षप्रवेश 5 जूनला पार पडेल अशी माहिती आहे. पवईच्या हिरानंदानी परिसरात एका कुत्र्यानं नागरिकांना चावा घेतला. या प्रकरणात मनसेचे विभागाध्यक्ष गणेश टुक्कल यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. दरम्यान सोसायटीत ते एकच व्यक्ती मराठी असल्याचं म्हणत विनाकारण त्रास दिला जातोय असा आरोप गणेश यांनी केलाय. डोंबिवलीमध्ये गॅस पुरवठा अचानक बंद झाल्यामुळे नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागतोय. घरडा केमिकल कंपनीजवळ पाईपलाईन डॅमेज झाल्यामुळे गॅस पुरवठा खंडित झाल्याचं कळत आहे. दरम्यान रात्री 11:30 वाजेपर्यंत हा गॅस पुरवठा सुरळीत होण्याचा अंदाज आहे. पुण्यातील सिंहगड कॉलेजच्या विरोधात पतित पावन संघटनेनं आंदोलन केलंय. 11 महिन्यांपासून पगार न मिळाल्यानं कर्मचाऱ्यानं आत्महत्या केली होती आणि याच विरोधात कॉलेजमध्ये तोडफोड करत हे आंदोलन पुकारण्यात आलं. पुण्यामध्ये बेशिस्त वाहन चालकांना चाप लावण्यासाठी आता AI यंत्रणेचा वापर होणार आहे. वाहतूक नियम मोडणाऱ्यांवरती आता AIची करडी नजर असेल. AI प्रणालीचा वापर करत पुणे पोलीस नियम मोडणाऱ्यांची अवघ्या 30 सेकंदात पावती फाडतील. भिवंडी वाडा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. वाहनांच्या 4 ते 5 किलोमीटरपर्यंतच्या लांब रांगा लागल्यात. खड्डे आणि काँक्रिटीकरणाच्या कामामुळे वाहतूक कोंडी झाल्यानं चालक मात्र हैराण आहेत. यावेळी वाहतूक पोलिसांना कोंडी सोडवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. नव्यानं सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आलेल्या रस्त्याला तडे गेलेत, त्यामुळे रस्त्याच्या बांधकामाचा प्रश्न ऐरणीवर आलाय. सोबतच या मार्गावरील 3 ते 4 सर्व्हिस रोड बंद केल्यानं त्याचा फटका वाहन चालकांना बसतोय. नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यामध्ये काल झालेल्या पावसानं मोठं नुकसान केलंय. वादळी वाऱ्यामुळे काही घरांवरचे पत्रे उडालेत, तर संत्रा आणि मोसंबींच्या बागांनाही फटका बसलाय. संत्रा उत्पादक शेतकरी यामुळे चांगले चिंतेत आहेत. मे महिन्यातच मुसळधार पावसानं झोडपल्यामुळे भात पेरणीच्या आधीच्या कामांची तयारी झालेली नाहीये. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील भातशेती धोक्यात आली आहे. सध्या शेत जमिनीतील ओल असल्यामुळे आत्ता तरी लगेचच भाताची पेरणी करता येणं शक्य नाहीये. नागपूर शहरातल्या बर्डी परिसरात पावसाच्या सरी बरसल्या, तर आजूबाजूच्या 1 किलोमीटर परिसरात ऊन पडल्यामुळे ऊन पावसाचा खेळ रंगला. जालना जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे द्राक्ष बागांचं नुकसान होण्याची शक्यता व्यक्त होते आणि शेतकरी चिंतेत आहे. साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील महिंद धरण ओव्हरफ्लो झालंय. पावसाळ्याच्या पहिल्याच टप्प्यात हे धरण भरल्यामुळे शेतकऱ्यांना मात्र दिलासा मिळतोय. अंबरनाथ तालुक्यात एका आठवड्यापासून पडणाऱ्या पावसामुळे ग्रामीण भागातल्या अनेक घरांची पडझड होऊन नुकसान झालंय. तालुक्यातील वांगणीच्या कडवपाडा भागात राहणाऱ्या रवींद्र दिवेकर यांचं घर पावसामुळे कोसळलंय. वर्ध्याच्या सेलू तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा बसलाय. धोणगाव शिवारातील केळीचं पीक उद्ध्वस्त झालंय.
यामुळे केळी उत्पादक शेतकरी संकटात आहेत. मालवणमध्ये अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झालंय. मालवण तालुक्यातील काळसे बागवाडीत आपत्ती व्यवस्थापनाची रंगीत तालीम घेतली गेली. यात महसूल, आरोग्य, पोलीस सोबतच ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. अहिल्यानगर जिल्ह्यातील खडकी परिसरात नुकतीच पूरसदृश परिस्थिती पाहायला मिळाली. या पूरस्थितीत खडकी परिसरातील 2 शाळकरी मुलींसह अख्खं कुटुंब पाण्यात अडकलेलं. यावेळी परिस्थितीचं भान ठेवत एपीआय प्रल्हाद गीते यांनी जीवाची पर्वा न करता या सगळ्या कुटुंबाचा जीव वाचवलाय. त्यासाठी पालकमंत्र्यांनी त्यांचं अभिनंदनही केलंय. यंदा निसर्गाच्या वातावरणात झालेल्या बदलांचा परिणाम अनेक घटकांवरती होतोय. निफाड लासलगाव भागात असलेले नांदूर मध्यमेश्वरमधल्या राष्ट्रीय प्राणी अभयारण्यात जूनच्या अखेरीस येणारे फ्लेमिंगोज या विदेशी पक्ष्यांचं यंदा 1 महिना आधीच म्हणजे मे महिन्यात आगमन झालंय. पश्चिम विदर्भाची जीवनवाहिनी मानली जाणारी पूर्णा नदी यंदा मे महिन्यातच प्रवाहित झाली आहे. पूर्णा नदीला मे महिन्यात पूर आल्यामुळे नागरिकांनी आनंद व्यक्त केलाय आणि यावेळी हा पूर पाहण्यासाठी तुफान गर्दीही झाली. अमरावती महापालिकेच्या 8 शाळांमध्ये सुट्टीच्या दिवशी मध्यान्ह भोजन शिजवल्याचा प्रकार घडलाय. या प्रकरणाशी संबंधित शाळाच्या मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावली गेली आहे आणि खर्च कपातीची कारवाई सुरू आहे. लासलगाव शहरामधनं वाहणारी शिवनदी दुथडी भरून वाहू लागली आहे. परिसरातल्या कारखान्यातनं नदीत केमिकलयुक्त पाणी सोडण्यात आल्यामुळे नदी फेसाळली आहे. त्यामुळे कारखानदारांवरती कारवाई करावी अशी मागणी सध्या जोर धरते. जळगावच्या नशिराबाद गावात नागरिकांना डेंग्यूची लागण झाली आहे. एकाच दिवसात 5 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन आरोग्य खात्यानं केलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दरडप्रवण क्षेत्राच्या ठिकाणांमध्ये आता वाढ होती आहे. दरडप्रवण क्षेत्रांची संख्या 20 वरनं 63 वरती पोहोचली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, खबरदारी बाळगावी असं सांगितलं जात आहे. किल्ले रायगडावरील धोकादायक दगड काढण्याचं काम सध्या सुरू आहे. यामुळे किल्ले रायगडाचा पायरी मार्ग 2 दिवस पर्यटकांसाठी बंद ठेवला जातोय. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाव्यतिरिक्त राखीव जंगल आणि प्रादेशिक जंगलांमध्ये सुद्धा वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. दरम्यान आता जंगलातील पाणवठे सुकल्यानं हे वाघ वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये शिरतात आणि आतापर्यंत 23 नागरिकांचा वाघांच्या हल्ल्यात मृत्यू झालाय. जळगाव चोपडा यावल मार्गावरील नाल्यामध्ये घाणीचं साम्राज्य निर्माण झालंय. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका उत्पन्न होतोय. तातडीनं गटार स्वच्छ करण्याची मागणी जोर धरतीये. बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव शहरात तिरंगा रॅली काढण्यात आली. महाराणा प्रताप सिंग यांच्या जयंतीनिमित्त माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्या नेतृत्वात ही रॅली आयोजित केली गेली होती. आगामी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांच्या वाढत्या संख्येचा विचार करता गर्दी नियंत्रण आणि वाहतूक व्यवस्थापनासाठी यंदा आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेतला जाईल. यासाठी खास ड्रोन्सचा वापर होणार आहे. जळगाव तालुक्यातील दापोरा गावानं दारूबंदीचा ठराव एकमतानं मंजूर केला. गावात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामसभेत सरपंच, ग्रामसेवक यांच्यासह सर्व नागरिकांनी एकत्र येत गावात पूर्णपणे दारूबंदी लागू करण्याचा निर्णय घेतलाय. वाशिम जिल्ह्यातील शेंदूरजना मोरे ते शेलू बाजार या मार्गावर खारी नाल्यावरच्या मुख्य पुलाचं काम संथ गतीनं सुरू आहे. या मार्गावरची वाहतूक सुरू राहावी यासाठी या पुलाला पर्यायी कच्चा पूल तयार केला गेला होता. पण हा पूल पावसाच्या पाण्यात वाहून गेलाय. त्यामुळे 15 गावातल्या शेतकऱ्यांचे सध्या हाल होत आहेत. बातमी बारामतीतनं. बारामतीच्या पूरग्रस्त गावात जाऊन अजित पवारांनी पाहणी केली. ज्या घरात पाणी शिरलं त्या कुटुंबाला प्रत्येकी 10,000ची मदत केली जाईल अशी माहिती राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांनी दिली आहे. छत्रपती संभाजीनगरात पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. शहरातली गुन्हेगारी आणि खोतकर एन्काउंटर प्रकरणी त्यांनी चर्चाही केली आहे. कराडमध्ये भाजपच्या महिला मेळाव्याचं आयोजन केलं गेलं होतं. यावेळी 10,000पेक्षा अधिक महिलांना भांडी वाटप करण्यात आलं. तर बांधकाम कामगारांना सुद्धा विविध साहित्याचं वाटप केलं गेलं. गोंदिया जिल्ह्यातल्या भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सुद्धा बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलंय. प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक झाले आणि मागण्या मान्य होणार नाहीत तोवर काम बंद आंदोलन सुरूच ठेवू असा इशारा दिला गेलाय. वर्ध्यामध्ये भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला. सुधारित वेतन श्रेणी लागू करावी,
सोबतच रिक्त पदं भरण्यात यावीत, याचसोबत विविध प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उगारलंय. साताऱ्याच्या खेड ग्रामपंचायत परिसरातील मागासवर्गीय वस्तीसाठीचा निधी वनवासवाडीमध्ये वळवल्याचा आरोप केला गेलाय. गटविकास अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून केली जाते. चंद्रपूरमध्ये आदिवासी विभागाच्या निधीसाठी जनसेवा गोंडवान पार्टीनं आंदोलन केलं. महिला बाल विकास विभागाला दिलेला 355 कोटी 70 लाखांचा निधी हा आता परत करण्याची मागणी केली जाते. नागपूर महानगरपालिकेसमोर पाण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं आंदोलन केलं. तातडीनं शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जावा अशी मागणी केली आहे. तर 3 ते 4 दिवस विलंबानं होत असलेला पाणी पुरवठा सुरळीत आणि नियमित करावा अशी मागणी होती आहे. अमरावतीमध्ये वृत्तपत्र विक्रेत्यांनी 3 दिवसीय संप पुकारला. वर्तमानपत्राचं कमिशन वाढवून देण्याच्या मागणीसाठी हा संप पुकारण्यात आला. चंद्रपूरच्या गोल बाजार परिसरात चोरीची घटना घडली. यावेळी पोलिसांनी 3 दुकानांमध्ये अंदाजे 1.5 लाखांचं साहित्य चोरी केलंय. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडनं चोरट्यांचा शोध सुरू आहे. IPL मॅचवरती सट्टा लावणाऱ्या दोघांना नागपूरच्या गणेशपेठ पोलिसांनी अटक केली. कारवाईत एक मोबाईलसह 7 लाखांचा मुद्देमाल जप्त झालाय. लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातील तुळजापूर लातूर महामार्गावर आशिव ते उजनी दरम्यान 2 ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. या अपघातात 2 प्रवासी दगावलेत तर 10 प्रवासी जखमी झालेत. पाण्याच्या हौदामध्ये पडून समर्थ चव्हाण या 2.5 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झालाय. धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील हंगरगा इथे घटना घडली. खेळता खेळता हा चिमुकला हौदात पडल्याची माहिती आहे. जालन्याच्या भोकरदन नाका परिसरात चोरट्यांनी रिक्षा लंपास केली आहे. चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. गेल्या 8 दिवसांपासून चोरट्यांना पोलिसांकडनं शोधलं जात आहे. मात्र चोर सापडत नसल्यानं रिक्षाचालक चिंतेत आहे. पुण्याच्या DP रोडवरती रात्रीच्या सुमारास 3 टोळक्यांनी कोयत्यानं गाड्यांची तोडफोड केली. तोडफोडीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. तोडफोडीच्या घटना थांबवण्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी होती आहे. नागपूरमध्ये पिस्तूल आणि काडतुसं बाळगणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडनं पोलिसांनी पिस्तूल आणि काडतुसासोबतच 52,000चा मुद्देमालही जप्त केला आहे. नागपुरातनं 1 वर्षासाठी हद्दपार केल्या गेलेल्या आरोपीलाही अटक झाली आहे. पाचपावली पोलिसांनी पेट्रोलिंग करताना हा आरोपीला अटक केलेली आहे.